ॲक्च्युली एक गोष्ट असतं, एक रिमोट जे सर्व्हर आहे हे रिमोट सर्व्हर कुठे आहे? ॲक्च्युली रिमोट सर्व्हर मुंबईमध्ये आहे. सीन लक्षात घ्या. हे रिमोट सर्व्हर मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये टोटल 3 डेटा सेंटर आहेत. मुंबईमध्ये टोटल 3 डेटा सेंटर्स आहेत. डेटा सेंटर ए, डेटा सेंटर बी, डेटा सेंटर सी. मुंबईमधल्या डेटा सेंटर ए, बी, सी. तर आपण डेटा सेंटर ए सिलेक्ट केलेला आहे. कोणतं डेटा सेंटर सिलेक्ट केलं आहे आपण? डेटा सेंटर ए. तसंच डेटा सेंटर बी पण आहे आणि डेटा सेंटर सी सुद्धा आहे, पण आपण डेटा सेंटर ए सिलेक्ट केलेला आहे. डेटा सेंटर ए सिलेक्ट करत असताना आपण त्या डेटा सेंटरमध्ये एक लिनक्सचं सर्व्हर लॉन्च केलं. कोणतं सर्व्हर लॉन्च केलं? लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका, मग प्रॉब्लेम येईल तुम्हाला समजायला. मुंबई रिजनमध्ये टोटल 3 डेटा सेंटर आहे. त्या डेटा सेंटरमधला डेटा सेंटर एमध्ये एक मी लिनक्सचं सर्व्हर बनवलेलं आहे. त्या लिनक्सच्या सर्व्हरचं नाव आहे ओबंटूचं सर्व्हर. कोणतं लिनक्स वापरलं मी? ओबंटू लिनक्स वापरलं. आणि या सर्व्हरला काय असतं? या सर्व्हरला असतो IP ॲड्रेस. कोणता ॲड्रेस असतो या सर्व्हरला? IP ॲड्रेस. IP ॲड्रेस असतो. IP ॲड्रेसचे 2 प्रकार असतात. पब्लिक IP असतो आणि प्रायव्हेट IP असतो. कोणकोणता IP असतो? हॅलो. IP ॲड्रेस 2 प्रकारचे असतात सर्व्हरला, म्हणजे 2 टाईपचे IP ॲड्रेस असतात, पब्लिक IP आणि प्रायव्हेट IP. कोणकोणते IP असतात? पब्लिक IP आणि प्रायव्हेट IP. लक्षात द्या, लक्ष द्या, बोलण्यावर लक्ष द्या माझ्या. एक असतो IP दॅट इज कॉल्ड ॲज अ पब्लिक IP, PIP, आणि दुसरा असतो प्रायव्हेट IP, PRI, वेट IP. 2 टाईपचे IP ॲड्रेस असतात. आता दोन्ही IP ॲड्रेसचं आपापलं काम आहे. पहिला जो IP ॲड्रेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पब्लिक IP. पब्लिक IP ॲड्रेस हा रिमोट कनेक्टिव्हिटीसाठी वापरतात. कशा कनेक्टिव्हिटीसाठी वापरतात? सध्या आपण कुठं आहोत? आपण आहे अमरावतीमध्ये. अमरावती आणि मुंबई एक डिस्टन्स आहे. अमरावतीवरून मला कम्युनिकेट करायचं आहे या मुंबईच्या सर्व्हरसोबत, तर मला लागेल मुंबई सर्व्हरचा पब्लिक IP. कोणता IP लागेल? पब्लिक IP. तर पब्लिक IP लागेल, तर ह्या पब्लिक IPने मी माझ्या कम्प्युटर सिस्टीमला मुंबईसोबत कम्युनिकेट करू शकतो. कळलं का? तर इथे आपण पब्लिक IP हा कॉन्सेप्ट बघत आहोत. पण हे कनेक्शन करण्यासाठी माझा हा जो लॅपटॉप आहे, माझा हा जो कम्प्युटर आहे, हा माझा लॅपटॉप, माझा कम्प्युटर आहे, या कम्प्युटरमध्ये एक ॲप्लिकेशन लागतं. त्याला म्हणतात रिमोट ॲप्लिकेशन. त्याला म्हणतात रिमोट क्लायंट ॲप्लिकेशन. कोणतं ॲप्लिकेशन? रिमोट क्लायंट ॲप्लिकेशन. ते एक रिमोट क्लायंट ॲप्लिकेशन आहे. त्याचे नावं सांगतो तुम्हाला मी. पहिलं ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे PUTTY, पुट्टी. फर्स्ट ॲप्लिकेशन इज अ पुट्टी. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते आहे मोबा एक्स्ट्रीम. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत हे क्लायंट ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेबल आहे लिनक्ससाठी. कशासाठी? लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. पण तुम्ही जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर या केसमध्ये तुम्हाला वापरावं लागतं रिमोट डेस्कटॉप, RDP. नाव ऐकलं आहे तुम्ही? रिमोट डेस्कटॉप. विंडोज जर असेल तुमची ऑपरेटिंग सिस्टीम मुंबईला, ती जर तुम्हाला ॲक्सेस करायची अमरावतीवरून, तर तुम्हाला वापरावं लागेल रिमोट डेस्कटॉप प्रोटोकॉल, RDP प्रोटोकॉल. लिनक्ससाठी तुम्हाला वापरावं लागेल पुट्टी आणि मोबा एक्स्ट्रीम. पण याच्या बॅकएंडमध्ये जो प्रोटोकॉल यूज होतो त्या प्रोटोकॉलचं नाव आहे SSH. काय नाव आहे? बोला. SSH, सिक्युअर्ड शेल, SSH. आणि हा SSH प्रोटोकॉल काम करतो पोर्ट नंबर 22वर. कितीवर काम करतो? पोर्ट नंबर 22वर. म्हणून आपण जेव्हा EC2 इन्स्टन्स लॉन्च करत होतो तेव्हा आपल्याला दिसत होता पोर्ट नंबर 22, SSH दिसत होता, SSH नाव. तिथं आपण काय सिलेक्ट केलं? तिथं आपण सिलेक्ट केलं अलाउ ऑल केलं. आपण काय केलं तिथं? म्हणजे आपण सर्वच्या सर्व प्रोटोकॉलला अलाउ केलं. का अलाउ केलं? आपण याच्यासाठी अलाउ केलं, काही प्रोटोकॉल आपल्याला लागत होते MySQLसाठी, काही प्रोटोकॉल आपल्याला लागत होते रिमोट कनेक्शनसाठी. म्हणून आपण काय केलं? सर्वांनाच अलाउ करून टाकलं. दॅट इज अ फर्स्ट रिझन. आता मला एक्झॅक्टली करायचं काय आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. मला हे करायचं आहे. आता आधीचा जो प्रोजेक्ट केला होता तो जँगो फ्रेमवर्कचा होता. आता जो ही गोष्ट करणार आहे मी, ही गोष्ट करणार आहे माझ्या कोलॅबमध्ये एक पायथॉनचा कोड लिहिलेला आहे. या कोडला मला कनेक्ट करायचा आहे पायथॉनच्या डेटाबेससोबत. मला लिनक्ससोबत कनेक्ट करायचं आहे. आणि त्या लिनक्सच्या सर्व्हरवर माझं MySQL डेटाबेस आहे. काय आहे माझं लिनक्सच्या सर्व्हरवर? MySQL डेटाबेस आहे. पण मला त्या मुंबईच्या रिमोट सर्व्हरला पहिले कनेक्ट करावं लागेल.
त्या सर्व्हरवर जाऊन काय करावं लागेल, MySQL डेटाबेस इन्स्टॉल करावं लागेल. काय करावं लागेल, त्या सर्व्हरवर जाऊन MySQL डेटाबेस इन्स्टॉल करावं लागेल. व्यवस्थित ऐका माझं, तरच फायदा होईल. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. तर माझा पहिला टास्क काय आहे, माझा पहिला टास्क काय आहे की मोबाईल एक्स्ट्रीम नावाचं सॉफ्टवेअर मी माझ्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करणार आहे. क्लायंट ॲप्लिकेशन म्हणतात. आणि त्या क्लायंट ॲप्लिकेशननी मी मुंबईच्या सर्व्हरला कनेक्ट करणार आहे. कोणत्या सर्व्हरला कनेक्ट करणार आहे? आणि एक वेळा मी कनेक्ट झालो की मला एक ग्राफिकल युजर इंटरफेस मिळेल आणि त्या ग्राफिकल इंटरफेसच्या माध्यमातून मी मुंबईच्या सर्व्हरमध्ये MySQL डेटाबेस इन्स्टॉल करणार आहे. कोणता डेटाबेस इन्स्टॉल करणार आहे? MySQL. आता बघा मी इन्स्टॉल कसा करतो. सर्वात पहिल्यांदा सांगायची गोष्ट झाली तर मोबाईल एक्स्ट्रीम हे सॉफ्टवेअर माझ्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी त्याच्या स्टेप्स सांगेल. पहिले केअरफुली बघा, पुन्हा पुन्हा सांगायचं काम नाही पाहिजे. लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा मी काय करणार आहे, मोबाईल एक्स्ट्रीम सुरू करणार आहे माझ्या लॅपटॉपमधून. तर बघा ही त्याची लिंक आहे मोबाईल एक्स्ट्रीमची. तर मी जाणार आहे मोबाईल एक्स्ट्रीमच्या ॲपमध्ये. गेलो आहे मी मोबाईल एक्स्ट्रीमच्या ॲपमध्ये. इथे एक फील्ड असतं, ते फील्ड तुम्ही केअरफुली बघा. कोणती फील्ड आहे? सेशन नावाची फील्ड आहे. दिसतं तुम्हाला सेशन? या कॉर्नरवर एक सेशन नावाची फील्ड दिसली का सर्वांना? विजिबिलिटी जर व्यवस्थित असेल तर सेशन दिसत आहे सर्वांना. त्या सेशनवर जाऊन क्लिक करायचं सिम्पली. मी त्या सेशनवर जाऊन क्लिक केलेलं आहे. क्लिक केलं मी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक प्रोटोकॉलचं नाव दिसेल कदाचित. बघा SSH दिसत आहे तुम्हाला, SSH. तर मी काय करणार आहे, SSHवर जाऊन क्लिक करणार. केलं मी SSHवर जाऊन क्लिक. बघा लक्ष द्या सर्वजणं, इकडे तिकडे बघू नका. केलं. इथे काय म्हणत आहे तो बघा, इथे काही फील्ड्स दिलेले आहे. रिमोट होस्ट म्हणत आहे, स्पेसिफाय युजर नेम म्हणत आहे. तर माझा रिमोट होस्ट कोणता आहे? तर रिमोट होस्ट म्हणजे मुंबईच्या सर्व्हरचा IP ॲड्रेस. पण कोणता IP ॲड्रेस? पब्लिक IP ॲड्रेस. कोणता IP ॲड्रेस? पब्लिक IP ॲड्रेस. तो कसा मिळवायचा? तर त्याच्यासाठी मला एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करावा लागेल. काय करावं लागेल? मला एक EC2 इन्स्टन्स लॉन्च करावा लागेल. आता मी तो पहिल्यांदा लॉन्च करून घेतो, म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल. बघा काय करायचं, स्टेप सर्वांना माहीत आहे. मुंबई रिजन सिलेक्ट करायचं. इथं जाऊन पहिले मुंबई रिजन माझं सिलेक्टेड आहे. येस ऑर नो? माझं मुंबई रिजन सिलेक्टेड आहे. मी जाणार लॉन्च इन्स्टन्सला क्लिक करणार. मी जातो लॉन्च इन्स्टन्सला क्लिक करतो. इथे जाऊन विजिबिलिटी व्यवस्थित आहे, सर्वांना दिसतं इथं. आता मी इथे काय करणार, सर्व्हरला नाव देणार मुंबई सर्व्हर. मुंबई सर्व्हर हे असं नाव दिलं. मुंबई सर्व्हर हे माझं तिसरं सर्व्हर आहे, म्हणजे आता तिसऱ्यांदा मी करतो आहे म्हणून थर्ड नाम दिलं. सेकंड, माझी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे सांगा? माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ओबंटू. मी जाणार ओबंटूवर क्लिक करणार. मी ओबंटूला क्लिक केलेलं आहे. झालं. नेक्स्ट स्टेप काय सांगा? एक स्टेप करायची आहे मला. सर्वात पहिल्या सर्व्हरला नाव. दुसरं स्टेप आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव ओबंटू. आता तिसरी स्टेप बघा मी काय करणार आहे. तिसरी स्टेप म्हणजे इन्स्टन्सचा टाईप कोणता आहे माझा. कोणता आहे माझा इन्स्टन्सचा टाईप? T2 मायक्रो. T2 मायक्रोचा अर्थ होतो, इथं बघा केअरफुली तुम्हाला दिसेल T2 मायक्रो. याचा अर्थ काय होतो? हार्डवेअर सिलेक्शन. तुम्ही जो मुंबईचा सर्व्हर वापरणारा त्याच्यामध्ये काहीतरी हार्डवेअर राहील ना. 1 GB रॅम राहील, 1 CPU राहील. तर इथं ऑलरेडी बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेला आहे T2 मायक्रो. इथे तुम्ही बघू शकता 1 CPU 1 GB रॅम तिथे दिलेली आहे. त्याला तसंच्या तसंच राहू द्या. मी तसंच राहू देतो त्याला. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. नंतरची स्टेप आहे की पेअर. कोणती स्टेप आहे? की पेअर. मी एक की पेअर क्रिएट करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मला एक की पेअर क्रिएट करायची आहे. तर याला नाव देतो मी STUDENT स्टुडंट अमरावती. स्टुडंट अमरावती नावाची की पेअर मी बनवली आहे. बघा इथे नाव पण दिलं मी याला student__ अमरावती. आणि इथे मी क्लिक करणार क्रिएट की पेअर. हे बघा की पेअर इथे डाउनलोड झालेली आहे. दिसते का तुम्हाला? या साईडला बघू शकता की पेअर इज डाउनलोडेड. एक स्टेप मी कंप्लीट केली याच्यातली. आता नेक्स्ट स्टेप्स बघा तुम्ही. 1 by 1 या स्टेप्स आहेत त्या मला फॉलो करायच्या आहे. की पेअर झालं तुमचं, फिक्स झालं. इथं बघा स्टुडंट अमरावती की पेअर बनली. नेक्स्ट स्टेप आहे नेटवर्क सेटिंग. कोणतं स्टेप आहे? नेटवर्क सेटिंग ही फार महत्त्वाची स्टेप आहे. मी एडिट करणार याला एडिट. आणि तुम्हाला म्हटलं होतं नेटवर्क डिफॉल्टच घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे? डिफॉल्ट. तुम्हाला दिसतं डिफॉल्ट नेटवर्क इथे? विजिबिलिटी नसेल तर मला सांगत चला. डिफॉल्ट नेटवर्क दिसते तुम्हाला? यस. सेकंड स्टेप काय याच्यामध्ये बघा. सेकंड स्टेप आहे याच्यामध्ये सबनेट प्रिफरन्स. तर याच्यातला मी घेतला डेटा सेंटर ए. दिसतं का तुम्हाला डेटा सेंटर ए? मुंबईचं डेटा सेंटर ए घेतलेलं आहे. दिसलं तुम्हाला डेटा सेंटर 1A. हे डेटा सेंटरचं माझं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे. नेक्स्ट गोष्ट बघा आता 1 by 1 स्टेप्स बघत चला. सेकंड गोष्ट आहे माझं फायरवॉल. कोणती गोष्ट आहे बघा? कोणती? फायरवॉल. फायरवॉलचा अर्थ होते सिक्युरिटी ग्रुप.
AWSमध्ये फायरवॉलला सिक्युरिटी ग्रुप म्हणतात. तर दिस इज अ फायरवॉल आणि इथं मला माझे रूल सिलेक्ट करायचा आहे. बाय डिफॉल्ट रूल कोणता आहे सांगा बरं. इथं SSH दिसतं आहे. तर मला काय करायचं आहे, सर्व प्रोटोकॉलला अलाउ करायचं आहे. मी काय करणार, सिम्पली मला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही पाहिजे म्हणून मी सर्वांना अलाउ करणार. इथे लिहिणार मी ऑल ट्रॅफिक. कळलं का ऑल ट्रॅफिक. एवढं स्टेप झाल्या. सिम्पली मला काय करायचं आहे, मला लॉन्च इन्स्टन्स करायचं आहे. बघा मी लॉन्च इन्स्टन्स करत आहे. कळलं इथपर्यंत. माझं सर्व्हर रेडी झालेलं आहे, सक्सेस आहे. तिथे व्ह्यू ऑल इन्स्टन्सेसवर मी जाणार आणि इथे रिफ्रेश करणार मी. इथे दिसतं का तुम्हाला API मेथड बॅकएंडमध्ये कॉल होतात, तर याला रिफ्रेश करावं लागतं. कुकीजच्या फॉर्मॅटमध्ये राहतात ते. मी रिफ्रेश करतो. इथं मी बघा इथं दिसते मुंबई_सर्व्हर 03 हे मला इथं मिळालेलं आहे. मी काय करतो, या सर्व्हरला क्लिक करतो जस्ट. बघा मुंबई सर्व्हर 3. मला इथं काय काय मिळेल, त्या सर्व्हरच्या रिलेटेड साऱ्या गोष्टी मला इथे दिसेल. दिसतं पब्लिक IP दिसतं तुम्हाला, प्रायव्हेट IP सुद्धा दिसत आहे. पण मला कोणता IP पाहिजे इथं कनेक्ट करण्यासाठी, मला पाहिजे आहे पब्लिक IP. कोणता IP पाहिजे मला, पब्लिक IP. प्रायव्हेट IP नसते चालत. मला अमरावतीवरून मुंबईच्या सर्व्हरला कनेक्ट करायचा आहे, तो आय रिक्वायर्ड द पब्लिक IP. आय डोंट रिक्वायर्ड द प्रायव्हेट IP. मी सिम्पली काय करणार, इथून याला कॉपी करणार पब्लिक IPला. बघा कॉपीचा टॅग आहे इथे. बघा कॉपी झाला. कॉपी झाल्यानंतर माझं ॲप ओपन आहे, मोबाईल एक्स्ट्रीम झालं. इथं तुम्ही एक गोष्ट मी सांगितली होती तुम्हाला, दॅट इज अ रिमोट होस्ट. कोणता होस्ट दिसतं तुम्हाला, रिमोट होस्ट दिसतं इथं. तिथे जाऊन तो IP ॲड्रेस मी पेस्ट करणार. Ctrl+V पेस्ट केला मी. दिसतं तुम्हाला पेस्ट केलेला IP ॲड्रेस. नंतर म्हणते ते युजर नेम टाका. तर युजर नेम मला माहीत नाही, तर युजर नेम कसं माहीत करून घ्यायचं ते पण फार सिम्पल आहे. तर युजर नेम आहे मला तसं तुम्हाला सांगायचं, दाखवायचं कुठं मिळणार ते. मुंबई सर्व्हर बघितला तुम्ही. इथे तुम्हाला काय करायचं, कनेक्टवर जायचं. कुठे जायचं आहे, कनेक्टवर गेल्यानंतर दिसतं तुम्हाला इथं युजर नेम. कुठं दिसतं युजर नेम, काय आहे युजर नेम, ओबंटू. काय आहे युजर नेम, ओबंटू. हे युजर नेम मी इथे टाईप करणार. आता इथपर्यंत सर्वांना स्टेप्स क्लिअर आहे. लक्ष द्या सर्वजण, प्रॉपरली याच्याकडे लक्ष द्या. इथं मी लिहिणार ओबंटू. काय लिहिणार, स्पेसिफाय युजर नेम UBUNTU ओबंटू. ओके. नंतरची स्टेप काय, एक तुम्ही की डाउनलोड केली होती, आठवते का, स्टुडंट नावाची की डाउनलोड केली होती, येस ऑर नो. ते की मला इथं अपलोड करायची आहे. ते कशी अपलोड करायची, तर ती ॲडव्हान्स SSH सेटिंगमध्ये जायचं. कुठं जायचं, ॲडव्हान्स SSH सेटिंगमध्ये जायचं. गेलो मी सेटिंगमध्ये, इथं क्लिक करायचं. केलं क्लिक. इथे दिसतं का तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, यूज प्रायव्हेट की. कोणती की होती ती, प्रायव्हेट की. लिनक्स सर्व्हरला कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड लागत नाही, त्याला कनेक्ट करण्यासाठी फाईल लागते बाय डिफॉल्ट. काय लागते, फाईल लागते. तर कोणती फाईल आहे ती, यूज अ प्रायव्हेट की. बघा याच्यावर मी चेकबॉक्स करतो. केला चेकबॉक्स मी इथे, लक्षपूर्वक बघा मी चेकबॉक्स केला. आणि इथे बघा हा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथे एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. या ऑप्शनमध्ये जाऊन इथे क्लिक करून ती फाईल मी अपलोड करणार आहे. बघा स्टुडंट की दिसते तुम्हाला इथे, येस ऑर नो. मी काय करणार, ती की जाऊन तिथं अपलोड करणार. याला सिलेक्ट केलं आणि ओपनवर क्लिक केलं. कुठे क्लिक केलं, ओपनवर क्लिक केलं. असं केल्याने काय झालं, ती की अपलोड झाली. काय झाली की माझ्या रिमोट ॲप्लिकेशनला अपलोड झाली. आता काहीच नाही करायचं आहे. सिम्पली मला ओके करायचं आहे. काय करायचं आहे, ओकेचं बटन दिसतंय तुम्हाला, ओके, दॅट्स इट. झालेलं आहे कनेक्शन. ओके केल्यानंतर तुम्हाला सर्व्हरचा ॲक्सेस मिळेल. बघा ओके केलं आहे मी इथं. बघा काय म्हणतात इथे, तो एक पॉपअप आला. काय आला पॉपअप, ॲक्सेप्ट, दॅट्स इट, ॲक्सेप्ट. बघा रिमोट सर्व्हरसोबत मी कनेक्ट झालेलो आहो. रिमोट सर्व्हरसोबत मी आता कनेक्ट झालेलो आहे सक्सेसफुली. आता मला तर रिमोट सर्व्हर ॲक्सेस करायचा आहे. कसा ॲक्सेस करणार सांगा, कनेक्ट झालो आहे ना, आता ॲक्सेस तर करू शकतो ना आपण, तेच मला सांगायचं आहे. बघा आता इथे लक्षपूर्वक बघा. मी काय करणार, दिसतंय आता व्हिजिबिलिटी ओके आहे. हां इथे एक कमांड टाईप करणार, sudo su-. मी तुम्हाला ज्या स्टेप्स लिहून दिल्या होत्या आठवतं का, स्टेप्स आठवतात. हां त्या स्टेप्स इथून मी घेणार. आता दिसतं का स्टेप्स, ह्या स्टेप्स आहेत त्या. ह्या sudo su-. पहिली कमांड कोणती आहे, sudo su-, कॉपी सिलेक्शन, कॉपी 1 by 1 मी करणार या गोष्टी. एंटर. सेकंड कोणती कमांड आहे, sudo apt अपडेट. मला करायचं काय नेमकं, मला MySQL डेटाबेस मुंबईच्या सर्व्हरवर इन्स्टॉल करायचा आहे. ठीक आहे, केलं आहे मी. इथं सेकंड कमांड टाईप केली, sudo apt अपडेट. हे बघा कमांड टाईप केल्यानंतरचं तुम्हाला दिसते आहे प्रॉपरली. 1 by 1 बघत चला तुम्ही. आताचा थोडं सिम्पल आहे ॲक्टिव्हिटी.
मग अशी थोडीशी कॉम्प्लिकेटेड होती, आता सिम्पल करून टाकली मी. नेक्स्ट sudo systemctl install MySQL सर्व्हर. कॉपी सिलेक्शन केलं आहे. काही अपडेट होत आहे, ॲक्च्युली अपडेट होऊ देऊ आपण त्याला. 97% कंप्लीट झालं आहे, होत आहे अपडेट. 100% झाल्यावर आपण MySQL डेटाबेस इन्स्टॉल करू शकतो. हां, हे इथे कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे समजण्यास? मला वाटते एकदम सिम्पल टास्क आहे हा. ओके, बघा अपडेट कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट कमांड मी इथे टाईप करणार sudo apt install MySQL सर्व्हर. एंटर. बघा आता सर्व्हर मला इन्स्टॉलची कमांड मी टाईप केली. इथं मला एक पॉपअप मेसेज आला. कोणता मेसेज आला? वायचा मिनिंग काय होते? मला हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. काय करायचं आहे? इन्स्टॉल. तर मला वायला एस करावं लागेल. वाय मीन्स एस होतं. एंटर केलं मी. बघा इन्स्टॉलेशन कंप्लीट. म्हणजे तुम्ही तुमच्या विंडोजमध्ये MySQL इन्स्टॉल करून पहा किती वेळ लागतो. लिनक्समध्ये पहा किती फास्ट होत आहे. लिनक्स इज अ ऑपरेटिंग सिस्टीम विच इज टोटली CUI बेस, कमांड लाईन इंटरफेस बेस. त्याला टर्मिनल लागतं. आजकाल लिनक्स आलेली आहे, त्याच्यात GUI पण आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस पण आहे. एवढं कळलं तुम्हाला? MySQL 82% अबाउट इन्स्टॉल झालेला आहे. 86%. 99% इन्स्टॉलेशन ऑलमोस्ट कम्प्लिटेड. बघा इन्स्टॉलेशन इज ऑलमोस्ट कम्प्लिटेड. झालेलं आहे कंप्लीट. कळलं का सर्वांना हे? इथं हॅश आला म्हणजे काय होतं? हॅश आला म्हणजे इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. आता पुढची कमांड आपण बघू. 1 बाय 1 आपण करत जाऊ या गोष्टी. सेकंड कमांड कोणती आहे? MySQL सर्व्हर इन्स्टॉल झालं, ते सर्व्हर मला सुरू करायचं आहे. काय करायचं आहे? सुरू करायचं आहे ना. इन्स्टॉल झालं तर त्याच्यासाठी कमांड कोणती आहे? sudo systemctl start MySQL ही कमांड आहे. कॉपी सिलेक्शन केलं, सिलेक्शन पेस्ट करणार मी इथं, एंटर मारणार. कोणताच प्रकारचा एरर मेसेज आलेला नाही, म्हणजे इन्स्टॉलेशन काय झालं? जे केलेलं इन्स्टॉलेशन MySQL सुरू झालं, स्टार्ट झालं. त्याची हे कमांड आहे. सेकंड कमांड बघा, सिक्युरिटी रिलेटेड कमांड आहे. सिक्युअर इन्स्टॉलेशनच्या कमांड्स आहेत. कॉपी सिलेक्शन करतोय मी इथे. केअरफुली बघा सर्वजणं, म्हणजे कोणताच इश्यू येणार नाही. बघा पहिलं काय म्हटलं आहे फील्ड मी इथे? वाय म्हटलेला आहे, कॅपिटल वाय, जसच्या तसं टाईप करा. सेकंड फील्ड काय म्हटलेली आहे मी? 0चा अर्थ होते लो सिक्युरिटी. नंतर मी काय केलेलं आहे? नो. ती 3 टाइम्स नो आहे. पहिला वेळा झाला, सेकंड वेळा झालेला आहे. इथे टाईप करणार 1 बाय 1. सेकंड टाइम्स नो. बघा हे जे आलेलं आहे हे इंटरनेटचा इश्यू आहे. इंटरनेटचा इश्यू आहे हा. एनिवे पुन्हा मी आर टाईप करणार. आर म्हणजे स्टार्ट. ओके, नो प्रॉब्लेम. sudo su मायनस आलेला इश्यू आहे, तो रिअल टाईम इश्यू आहे. एंटर करणार मी. आपली कमांड कोणती होती सुरू? सांगा. आपली कमांड होती ही कोणती? सिक्युअर इन्स्टॉलेशनची. पुन्हा ती कमांड मी इथं टाईप करणार. कॉपी सिलेक्शन केलेलं आहे मी. कॉपी सिलेक्शन पेस्ट करणार, एंटर मारणार. हां, पहिली कमांड कोणती टाईप केली होती मी? वाय. सेकंड कमांड कोणती टाईप केली होती मी? यस, सेकंड कोणती केली होती मी? पुन्हा मी लेट सपोज काय म्हटलं आहे? डिसअलो रूट रिमोटली. तर मी काय म्हणतो? बघा इथे काय झालं? सिक्वेन्स बदलला. नो म्हणतो मी इथं. ओके, नो प्रॉब्लेम. नो. नंतरची कमांड कोणती आहे? नो आहे पुन्हा, तो नो म्हणतो. ओके, नंतरची कमांड कोणती आहे? एस आहे, तर एस म्हणतो. स्मॉल वाय. इज इट क्लिअर? हे माझं इन्स्टॉलेशन सक्सेसफुली डन झालेलं आहे. सक्सेस मिळालेला आहे मला. माझं सिक्युअर इन्स्टॉलेशन पण कंप्लीट झालेलं आहे. आता पुढचं काय आहे? तर मला MySQL डेटाबेसला लॉग इन करायचं आहे. इथून सिलेक्ट केलं मी. कॉपी सिलेक्शन MySQL Ctrl+C एवढाच पार्ट मला हवा आहे याच्यातला. गेलो मी इथे, पेस्ट केलं. हां, पासवर्ड कोणता आहे? ROOT रूट. मी MySQLच्या टर्मिनलमध्ये आलेलो आहे. सेकंड स्टेप बघा, बाकीच्या राहिलेल्या स्टेप्स बघा. 1 बाय 1 आपण करून राहिलेलो आहे. देन मला एक डेटाबेस बनवायचा, त्याचं नाव आहे StudentDB. काय नाव आहे डेटाबेसचं? StudentDB. तर मी काय करणार? हा डेटाबेस क्रिएट करणार त्याच्यामध्ये जाऊन. तर एवढं मी सिलेक्ट केलं, इथून कॉपी केलं, इथे जाऊन कॉपी सिलेक्शन कॉपी केलं आणि इथे जाऊन एंटर केलं. एक डेटाबेस बनेल. ओके करणार मी. इथे जाऊन एक्झिट करणार. स्टुडंट डेटाबेस बनलेला आहे. आता मी त्या डेटाबेसला लॉग इन करणार. लॉग इन कसं करणार सांगा? मी सांगा. लॉग इन करणं एकदम सिम्पल आहे, माहिती आहे तुम्हाला. पण त्याच्यापूर्वी एक कमांड मला टाईप करायची आहे. बघा बाइंड नावाची कमांड होती मगाची, माहिती आहे तुम्हाला? बाइंड. यस ऑर नो? बाइंडमध्ये सर्वांना प्रॉब्लेम गेला होता. त्या बाइंडला मी आता हँडल करत आहे. इथून त्याचं कॉपी सिलेक्शन करतो, इथे जातो, पेस्ट करतो, एंटर करतो. हां, बघा बाइंड मेथड कुठे दिसत आहे तुम्हाला?
वेअर इज अ बाइंड मेथड, दिस इज अ बाइंड ॲड्रेस, दिसला बाइंड ॲड्रेस. हां, इथपर्यंत मी आलेलो आहे. आता मला या ॲड्रेसमध्ये चेंज करायचा. काय करायचं ॲड्रेसला? 0.0.0 करायचं आहे. मी माझं ओपन झालेलं आहे, याला एडिटर म्हणतात. काय म्हणतात याला? एडिटर म्हणतात. ह्या एडिटरला ओपन केलेलं आहे मी. पण या एडिटरमध्ये काही जर मला टाईप करायचं असेल तर कीबोर्डवरचं एक बटन प्रेस करावं लागतं, दॅट इज आय. कोणती बटन प्रेस करावं लागतं? आय बटन प्रेस करावं लागतं. आय मी प्रेस केलेला आहे. खाली मेसेज येईल तुम्हाला, इथं बघू शकता तुम्ही मेसेज. इथे एक मेसेज दिसेल तुम्हाला. आय बटन प्रेस केल्यानंतर द मेसेज इज इन्सर्ट. दिसला इन्सर्ट मेसेज? इन्सर्ट मेसेज दिसलेला आहे तुम्हाला. आता तुम्ही याच्यामध्ये काही गोष्टी करू शकता, म्हणजे तुम्ही रीड राईट ऑपरेशन परफॉर्म करू शकता. हे मला इथं सांगायचं आहे. तर इथे आलेलो आहे मी पुन्हा. इथे मी 0 टाईप करणार, पुन्हा 127 हटवणार, 0 टाईप करणार. आता फायनली काय करायचं आहे? एडिटरमध्ये हे चेंजेस केले, हे सेव्ह करायचे आहे. ते सेव्ह करण्यासाठी कीबोर्डवर एक बटन आहे, त्याचं नाव आहे एस्केप बटन. एस्केप बटन जर मी प्रेस केली तेव्हा इथला इन्सर्ट ऑप्शन निघून जाईल. बघा इन्सर्ट ऑप्शनकडे बघा. मी एस्केप बटन प्रेस करत आहे. आता एस्केप बटन प्रेस केला, इन्सर्ट निघून गेला. मी आता शिफ्ट दाबणार, दाबून ठेवणार शिफ्ट, कोलन दाबणार आणि WQ लिहिणार. या WQचा अर्थ काय होते? W म्हणजे राईट चेंजेस, Q म्हणजे निघून जा फाईलमधून. Wचा अर्थ होते सेव्ह करा चेंजेस आणि फाईलमधून निघून जा. Wचा अर्थ काय होते? सेव्ह द चेंजेस. Q मीन्स क्विट, क्विट म्हणजे बाहेर या. मी WQ टाईप केलं, एंटर केलं. हे माझे चेंजेस कंप्लीट झालेले आहेत. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? झालेलं आहे, थोडंसंच राहिलं आता आपलं. आता मी डेटाबेसला लॉग इन करणार. बघा डेटाबेसला लॉग इन कसं करायचं? त्याच्या आधी मला डेटाबेस सुरू करावा लागेल. systemctl रिस्टार्ट MySQL डेटाबेस. तर मी डेटाबेस सुरू करणार आहे. बघा डेटाबेस सुरू झालेला आहे माझा. systemctl रिस्टार्ट MySQL हा डेटाबेस मी इथं सुरू केलेला आहे. कोणत्याही प्रकारचा इथं एरर आलेला नाही, म्हणजे माझा डेटाबेस सक्सेसफुली स्टार्ट झालेला आहे. लक्ष द्या सर्वजण. कमांड लक्षात आली तुमच्या? ही कमांड लक्षात आली? systemctl रिस्टार्ट MySQL म्हणजे माझा डेटाबेसला मी लॉग इन केलेला आहे आणि तो सुरू झालेला आहे. मला डेटाबेसच्या अंदर बघायचं आहे कोणकोणती ॲक्टिव्हिटी झालेली आहे, ते मला चेक करायचं आहे. फार सिम्पल आहे. कसं चेक करणार? मी डेटाबेसला मी लॉग इन करणार. काय करणार? लॉग इन. बघा कमांड Ctrl+V पेस्ट केला, एंटर केला. बघा पासवर्ड काय? रूट. इज इट क्लिअर? आता मला डेटाबेसेस स्टुडंट DB डेटाबेस होता आपला. स्टुडंट DB कोणता होता आपला? स्टुडंट DB. मी म्हणणार शो डेटा बेसेस सेमिकॉलन. बघा दिसतंय का तुम्हाला? स्टुडंट DB. इज इट क्लिअर? दिस इज अ स्टुडंट DB डेटाबेस. इज इट क्लिअर? स्टुडंट DB मला डेटाबेस मिळालेला आहे. आता माझा टास्क काय? मला माझा पायथॉन याला कनेक्ट करायचा आहे. काय माझा टास्क? पायथॉननी मला याला कनेक्ट करायचं आहे. कसं कनेक्ट करणार सांगा? कोलॅबला मला डेटाबेससोबत कनेक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी मला क्लायंट लागेल. काय लागेल? क्लायंट. दिस इज द क्लायंट. तर मी या क्लायंटला कसं इन्स्टॉल करणार? बघा दिस इज द वे टू इन्स्टॉल द क्लायंट. आणि आता खरं कनेक्शन होणार. बघा कनेक्शन कसं होणार? कनेक्शन या पद्धतीनं होणार. डेटाबेसचं नाव काय? स्टुडंट DB. इज इट? आणि तुम्हाला इथं काय टाकावं लागणार? IP ॲड्रेस. काय टाकावं लागणार? IP ॲड्रेस. व्हॉट इज द IP ॲड्रेस? व्हॉट इज द IP ॲड्रेस ऑफ दिस EC2 सर्व्हर? यस, कॅन यू टेल मी? हा IP ॲड्रेस आहे. 1 सेकंड, मी माझ्या सर्व्हरवर येणार. दिस इज द IP ॲड्रेस ऑफ माय EC2 युजर. इज इट? कोणता IP ॲड्रेस आहे? हाच आहे ना? हां, कॉपी केला आहे. इथून कुठं जाणार? मी इथे आलो आहे आणि इथं पेस्ट केलेला आहे. Ctrl+V. इज इट क्लिअर? ओके. आता मी कनेक्ट करतो. बघा झाला कनेक्ट. एरर आली का कोणतीच? बघा कोणतीच एरर आलेली नाही आहे. सेकंड थिंग बघा. सेकंड, आता मला इन्सर्ट रेकॉर्ड करायचं आहे. बघा हे रेकॉर्ड्स आहे माझे. कोणकोणते आहे? दीज आर द रेकॉर्ड्स अँड दिस रेकॉर्ड आय वॉन्ट टू इन्सर्ट. तर सेम थिंग इथं पण मला IP ॲड्रेस चेंज करावा लागेल. इज इट क्लिअर? Ctrl+V. बघा डेटाबेसला मी कसं कनेक्ट होत आहे मला हे सांगायचं आहे. आणि मला माझे रेकॉर्ड पाहायचे डेटाबेसवर. ह्या एंट्री झाल्या का? कशा बघणार एंट्री मी? सांगा मला तुम्ही. व्हॉट इज द कमांड? ओके. शो पहिले करावं लागेल यूज. यूज कोणता डेटाबेस यूज करायचा आहे? यूज STUDENT DB. यूज स्टुडंट DB. डेटाबेस चेंज. नंतर काय करायचं सांगा पटापट? शो टेबल्स. शो टेबल्स. कोणते टेबल्स आहे? TABLES. शो टेबल्स. कोणते टेबल आहे? स्टुडंट नावाचा टेबल आहे.
आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. इज इट क्लिअर? यू कॅन सी द एंट्रीज. दिस इज द वे आय कनेक्ट द पायथॉन टू द MySQL डेटाबेस युजिंग द कनेक्टर फंक्शन. कोणतं फंक्शन वापरलं मी? कनेक्टर फंक्शन. एकदम सिम्पल आहे हा टास्क. हा टास्क तरी करता येईल तुम्हाला. याचं मी डॉक्युमेंट शेअर केलेलं आहे. हा व्हिडिओ लास्ट लेक्चरचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो, त्याच्यावरून तुम्ही करून बघा. ओके.